हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर बघा, मी आहे पारुशी. आज आहे स्वामींचा प्रकट दिन आणि तुम्हाला मी सांगते फ्रेंड्स, म्हणतात ना, ज्यावेळेस काहीतरी चांगलं होणार असलं ना त्यावेळेस स्वामी खरंच परीक्षा घेतात. तर बघा, आता वाजले तर 11 आणि आमच्याकडचं पाणी गेले. मला आंघोळ करून मला पूजा पण करायची आहे. खरं सांगते, मला इतकं कसं वाटायला लागलं ना, हमेशा रोज पाणी असतं बघा. नेमका आज स्वामींचा प्रकट दिवस आहे आणि आमच्याकडे पाणी नाही आहे. आणि मी कॉल केला होता आमच्या इथे सोसायटीमध्ये जे बघतात ना पाण्याचं वगैरे, तर ते म्हणले की येईल 10 मिनिटात. तर म्हणलं मला तसं बरं वाटलं ना, की ठीक आहे बाबा, म्हणलं की ॲटलिस्ट पाणी तरी येईल लवकर. म्हणजे झालंच आहे, तसा उशीर नाही असं नाही आहे, पण की नाही का, की पाणी येईल असं 10 मिनिटात. तर मग बरं वाटलं थोडंसं. मग आता गिझर वगैरे लावून मग थोडंसं आंघोळ वगैरे करून घेते आणि मग त्यानंतर पूजा वगैरे मी कशी करणार आहे ते पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे. आणि खरं सांगते, स्वामी ज्यावेळेस आपली परीक्षा घेतात ना, त्याच कुठं नाही कुठं काहीतरी आपल्या चांगल्यासाठीच असतं. त्यामध्ये निराशा न करता आपण उत्साहानं प्रत्येक गोष्ट केली पाहिजे असं मला वाटतं. आणि मी अक्कलकोटला पण गेले होते, मी आईकडे गेले होते. तो एक व्हिडिओ तुम्हाला जायचा मी तयारीचा तो व्हिडिओ तुम्हाला शेअर केला होता. बाकीचे व्हिडिओ भरपूर असे येणार आहेत आपल्या चॅनलवरती, पण ॲक्च्युली कसं झालं, मला एडिट करायला वेळ भेटला नाही. त्यामुळे तर आजचा स्वामी प्रकट दिवसचा जो आहे ना व्हिडिओ, तो आजच मी पोस्ट करणार आहे संध्याकाळपर्यंत. आणि जो काय आमचा तुम्ही म्हणताल नाही तर गावाला गेली आणि पुढचं व्हिडिओ चाले नाहीत वगैरे असं, पण मी ते व्हिडिओ मी नंतर टाकेन. कारण की पहिल्यांदा स्वामींचाच प्रकट दिवस आहे, तर आजच हा व्हिडिओ मी पोस्ट कर. तर मग ॲक्च्युली काल तर रात्री पण पाणी नव्हतं, त्यामुळे डिशवॉशर पण मी आता सध्या सगळं सेट करून ठेवलेलं आहे. आणि पाणी आल्यानंतर आंघोळ वगैरे करते मी आणि तुम्हाला मी नंतर भेटते. चला. हॅलो फ्रेंड. तर बघा, आत्ता माझी आंघोळ वगैरे झाली आणि आता करणार आहे स्वामींची पूजा. आज आहे स्वामी प्रकट दिन. तर स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबांना. तर आता माझी घरची पूजा वगैरे जी काही रोजची असते ना, ती पूजा झालेली आहे. त्यानंतर आता मला करायचं आहे आजची ही पूजा स्वामींची. मी कशा पद्धतीने करते हे तुम्हाला मी शेअर करणार आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तर चला आपण स्टार्ट करूया. ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे बघा फ्रेंड्स. चला. स्वामींची पूजा ना फ्रेंड्स मी इथे मांडणार आहे. त्यासाठी ना पहिल्यांदा मी स्वामींची पूजा जिथे मांडणार आहे ना, ती जागा पहिल्यांदा पूर्ण स्वच्छ करून घेणार आहे. स्वामींची जिथे पूजा मांडणार ती पूर्ण मी स्वच्छ करून घेतले. त्यानंतर हे बसकर घेतलेला आहे स्वामींसाठी बसण्यासाठी वगैरे. बसकर मी असं टाकून घेतलेला आहे. पाठ पण तुम्ही ठेवलं तरी चालतं. त्यानंतर ह्यावरती मी स्वस्तिक काढून घेणार आहे. ओम म्हणा असंही काढलं तर चालतं, पण मी स्वस्तिक काढून घेते इथं. स्वस्तिक काढल्यानंतर आता तुम्हाला हे सेल्फी मोड आहे का फ्रेंड्स, तुम्ही कमेंट करताल की उलट स्वस्तिक काढले. तर उलट स्वस्तिक काढलेलं नाही, सेल्फी मोड असल्यामुळे तुम्हाला तसं दिसतंय. मी नंतर तुम्हाला दाखवतेच व्यवस्थित. तर ह्यावरती आपल्याला भस्कर ठेवून घ्यायचंय. इथे स्वस्तिक मी काढले तुम्हाला दाखवते. हे बघा, स्वस्तिक मी सीधाच काढलेला आहे. इथे बघा, एका ताटामध्ये स्वामींची मूर्ती घेतलेली आहे आणि आता आपण करणार आहोत अभिषेक. तर पहिल्यांदा अभिषेक करताना तुम्ही एकतर पंचामृत नाहीतर साधं आपलं जे दूध असतं ना, दुधाने केलं तरी चालतंय. तरी ते मी दुधानेच करत आहे. प्रत्येक वेळेस नामस्मरण आपल्याला करायचं आहे अभिषेक करताना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 11 वेळा ज्यावेळेस आपण नामस्मरण केल्यानंतर पंचामृतने दुधाने, त्यानंतर आपल्याला पाण्याने स्वामी समर्थांवरती हे करायचं आहे. त्यावेळेस पण आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती आहे ना, ते आपल्याला क्लीन करून घ्यायचे. किती छान दिसतात स्वामी समर्थ आपले. फॉलोअर्सनी ना हे दिलेलं होतं, स्वामी समर्थांचंच गिफ्ट होतं ते आता मी ह्यावरती ठेवून घेते. तुम्ही डायरेक्ट मूर्ती ठेवली ना स्वामींची तरी चालते. त्यानंतर बघा आपली स्वामींची मूर्ती ह्यावरती ठेवून घ्यायची आपल्याला. त्यानंतर इथं आता मी रांगोळी काढून घेणार आहे. कधी पण बघा व्हाईट जर रांगोळी काढली ना तर हळदी कुंकू नक्की टाकायचं, कारण प्लॅटफॉर्म ना डार्क कलर असल्यामुळे इथे ना व्हाईट कलरची रांगोळी काढली. स्वामींना पण गंध लावून घेऊया. मी स्वतःला पण हळदी कुंकू लावून घेते. ते फुलं असतात ना, ते फुलं आपण स्वामींना ते वाहून घ्यायचं. आता आपण पहिल्यांदा ना स्वामींची आरती करून घेऊयात. आरती झाल्यानंतर स्वामींना आपण नैवेद्य दाखवणार आहोत.